मध्य रेल्वे प्रवासामुळे विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेने। जर तुम्ही प्रवास करत असाल तर मोठी बातमी आपण पाहतोय। कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलंय आणि म्हणून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, थेट कुर्ल्याची ही दृश्य आहे। कुर्ला हा मध्य रेल्वेने प्रवास करतानाचं एक महत्त्वाचं स्थानक आहे। नेहमी तिथे वर्दळ असते, लोक त्याच ठिकाणावरनं हार्बर लाईन असेल किंवा मध्य रेल्वे असेल या लाईन सुद्धा बदलत असतात। मात्र या ठिकाणी आता प्रचंड पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे स्थानकात पाणी साचल्याचा फटका प्रवाशांना बसतोय। मध्य रेल्वेची वाहतूक यामुळे विस्कळीत झालेली आहे। मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल म्हणून आपण पाहतो, मात्र जेव्हा केव्हा पाऊस होतो तेव्हा लोकल सगळ्यात पहिले विस्कळीत होत असते, प्रभावित होत असते। आणि अशात मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। त्यातही कुर्ला हे महत्त्वाचं स्थानक जे हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे या दोघांनाही जोडतं। आणि अशात कुर्ल्यामध्येच आपण पाहतोय की पाणी साचलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी कांचन सोनावणे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। कांचन, काय सांगाल, कुर्ल्यावरती सध्याची कशी परिस्थिती आहे? तर आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे कांचन सोबत आपला संपर्क होऊ शकला नाहीये। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, कुर्ल्यातली संपूर्ण दृश्य आहे। अगदी एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती सध्या पाहताय। लोक अर्धा तास उशिराने तिथे थांबतायत, अर्धा तास लोकल लेट आहेत आणि त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे। ताटकळत त्यांना उभं राहावं लागतंय। आता हा जो वेळ आहे तो ऑफिस सुटण्याचा आहे आणि अशा वेळी परतीच्या वेळी जाताना लोकांना घरी जाण्यासाठी उशीर होताना दिसतोय। तब्बल अर्धा तास उशिराने रेल्वे धावत आहे।